पहिला गणपती मुरगावचा मयुरेश्वर. हे मंदिर खूप मोठं आहे आणि 11 पायऱ्या आहे. या गणपतीच्या आत नाही, या मंदिरच्या आतमध्ये नंदी आणि कासवाची नक्षी काढली आहे. आणि म्हणजे कसं आणि मोरया गोसाव्याने तिला बसविला. दुसरा गणपती सुरगावचा चिंतामणी ही कहाणी आहे खूप जुनी. या मंदिराचा विस्तार केला पेशव्यांनी आणि जो मातली चिंता हरतो तो चिंतामणी. तिसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक. या गणपतीचे सोंड राईट साईडला आहे. कधी पण गणपतीचे सोंड लेफ्ट साईडला असते. आणि एक दिवस युद्ध झालं होतं. विष्णू भगवान आणि मधु आणि कैटब जॉईन झाले आणि विष्णू भगवान नाही विन झाले. मग ते विष्णू भगवान महादेवाला सांगितलं, विचारलं आणि काऊन मी नाही जिंकला. आणि मग विष्णू भगवाननी म्हटलं का तुम्ही जे बाप्पाचं नाव नाही घेतलं. मग पुन्हा एकदा युद्ध झालं. छान तपश्चर्या केली विष्णू भगवाननी. पुन्हा एकदा युद्ध झालं. मग पावर्स दिली जे बाप्पांनी विष्णू भगवानला. मग ते स्टार्ट केलं आणि मग विष्णू भगवान विन झाले. मधु आणि कैटबला हरवून दिलं. चौथा गणपती रांजणगावचा महागणपती. या मंदिराचं तोंड ईस्ट साईडला आहे. म्हणजे सूर्यकिरण त्यांना सूर्य देते. सूर्यकिरण अंगावर येते असे म्हणतात की या गणपतीला 20 हँड्स आहे आणि 10 सोंड आहे. पाचवा गणपती ओझरचा विघ्नहर्ता. या विघ्नहर्ताच्या डोळ्यात मानक आहे आणि कपाळावर डायमंड आहे, मोठा शायनी वाला. आणि हे मंदिर खूप तेराटी पाशी आहे. सहावा गणपती लेण्यांद्रीचा गिरिजात्मक. आणि हे मंदिर एका रॉक मध्ये बांधलेलं आहे. आणि गुफामध्ये आहे हे मंदिर. एक दिवस पार्वती देवीनी 12 इयर तपश्चर्या केली आणि म्हणून हा पार्वती देवीचा गिरिपुत्र म्हणून याला म्हणते गिरिजात्मक. बरोबर. सातवा गणपती महाडचा वरद विनायक. हा गणपती इच्छापूर्ती आहे. आणि एक दिवस भक्त झोपले होते आणि त्यांच्या ड्रीम मध्ये आलं की गणपतीची मूर्ती आहे पाण्यामध्ये. आणि कॅसलच्या मंदिराच्या बॅक मध्ये एक तळ आहे. आणि सकाळी ते तिथे गेले आणि खरंच गणपती बाप्पासाठी मूर्ती होती. आणि तिथे छान मंदिर बांधलं आणि या मंदिराचा कळस गोल्डन होता. आणि कळसावर स्नेकची नक्षी होती. आठवा गणपती पालीचा बल्लाळेश्वर. हा गणपती स्वयंभू आहे आणि पूर्वमुखी आहे.
आहे अष्टविनायक अष्टविनायकाचा महिमा.